नमस्कार सर्वांना। तर आजची आपली रेसिपी आहे नारळाच्या पाण्याचा ज्यूस सरबत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, हा मी एक सालीवाला नारळ घेतलेला हिरवा, याचं आपण पाणी काढून घेऊ। आणि एक्स्ट्रा मी एक पाणी घेतलेलं आहे, पाणी काढूनच आणलेलं आहे मी। आणि त्याच्यासाठी डाळिंबाचा एक फ्लेवर द्यायचा आहे म्हणून डाळिंब घेतलेत मी 2, अर्धी वाटी झालेत ते। आणि खडी साखर घेतली आहे, जिरा पावडर, हे काळं मीठ, चाट मसाला, लिंबू सरबत आणि पुदिना चटणी आहे। म्हणजे फक्त पुदिना मी वाटून घेतला आहे, ती अख्खी पानं तोंडात येऊ नये म्हणून। तुम्ही हवं तर अख्खी पानं घालू शकता, पण मी अशी चटणी करून घेतलेली आहे। आणि डाळिंबाला तुम्हाला आणखीन जर कलर हवा असेल छान, तर तुम्ही बीटाचे असे 2 तुकडे टाकू शकता, ऑप्शनल आहे। तर आता हे नारळाचं मी पाणी काढते। इथे ठेवूया। ही छान रेसिपी होणार आहे, गरमीमध्ये याची खूप गरज आहे। थंड थंड अगदी गारगार। तर आता हे पाणी मी थोडेसे, मला हे आईस क्यूब बनवून घ्यायचं आहे। तर त्याकरता मी एक ट्रे घेतलेला आहे, हा मफिनचा ट्रे आहे। त्याच्यामध्ये मी नारळाचं पाणी घालून घेते आणि याचा आपण बर्फ बनवून घेऊया। फक्त नारळाच्या पाण्यातच बनवायचं आहे सरबत आपल्याला, त्याच्यासाठी कोणतंही पाणी, थंड पाणी, साधं पाणी काही घ्यायचं नाही आहे। तर आता मी आईस क्यूब करायला ठेवते आणि नंतर सरबत बनवून मी दाखवते। आणि खडी साखरेची मी पावडर करून घेते। आपल्याला साखर वापरायची नाही आहे, पौष्टिक बनवायचं आहे। तर आता सुरू करूया। तर मंडळी बघा, मी इथे आता ही पिठी साखर मिक्सरला लावून घेते, ती पावडर करून घेते आणि चाळून घेते। आणि हे डाळिंबाचं पण मी मिक्सरला लावून जरा फिरवून घेते। तर याचा ज्यूस बनवूया। बघा म्हणजे जर चाळून घेते मी, अशी चाळून घ्यायची, एकदम जास्त मोठे मोठे खडे राहत नाही त्याच्यामध्ये। अशा प्रकारे मी सर्व ही चाळून घेते। तर पहा मंडळी, मी पिठी साखर इथे छान मिक्सरला लावून बारीक करून घेतली, म्हणजे अशी पटकन विरघळली जाते सरबतामध्ये। आता हे नारळाचे मी पॅकेट काढलेले आहेत बघा, हे आता मी टोपात एका घेते, म्हणजे मग मिश्रण करायला एकत्र बरं होईल। एक भांडं घेतले, सोडत बसत नाही मी, इकडनं कापून घेते। हो, मला हे नारळाच्या पाण्यातलंच करायचं होते सरबत, म्हणून मला दूध वगैरे काही वापरणार नाही, फक्त फ्रेश नारळाचं पाणी, शहाळ्याचं, त्यापासून आपण सरबत बनवणार आहोत। हे खूप पौष्टिक, हेल्दी आहे, पाचक, रुचकर। 3 फ्लेवरमध्ये मी बनवणार आहे, एक लिंबू सरबत, एक पुदिना सरबत आणि एक डाळिंबाचं सरबत। हे बघा, इतकं पाणी निघालेलं आहे। आणि बाकीचं एक नारळाचं पाणी, त्याचे मी आईस क्यूब बनवलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते। तर पहा मंडळी, मी इथे डाळिंब मिक्सरला लावून घेतलेले आहे, तर ही मी आता गाळून घेते। छान फ्लेवर येईल ह्याचा, कारण आपल्याला अजून मसाले घालायचे त्याच्यामध्ये।
चाट मसाला, पिंक सॉल्ट, लिंबू रस टाकणार आहे मी तिन्ही याच्यामध्ये. तर हे आता आपल्या इथे झालेलं आहे. हे बघा, डाळिंबाचा ज्यूस. तर आता पुढची कृती करूया. एक क्रश केलेले लिंबू मी टाकून घेते ह्याच्यामध्ये थोडे थोडे. जिरा पावडर, चाट मसाला आपल्याला सगळ्यात टाकायचं आहे. हे बघा, थोडे थोडे जिरा पावडर टाकलेलं आहे, अगदी पाव चमचा, जास्त नाही. सॉल्ट पण मी चिमटी घेतले, पिंक सॉल्ट. आणि चाट मसाल्यामध्ये पण मीठ आहे ना, तुम्हाला आवश्यकता असेल तर नंतर तुम्ही टाकू शकता. थोडा चाट मसाला टाकायचा, पण मी चिमूटच टाकते. तुम्हाला जास्त हवे तर तुम्ही जास्त घालू शकता आणि खूप चांगले फ्लेवर येतात. मग जास्त मसाले घालायला नको. आता याच्यामध्ये मी नारळाचं पाणी टाकते, आईस क्यूब टाकते पहिलं. हे बघा मंडळी, नारळाच्या पाण्याचे मी आईस क्यूब केलेले आहे. हे प्रत्येक ग्लासामध्ये मी घालून घेते. तुम्ही पण असं करून बघा, खूप छान होतं आहे. मी याच्या अगोदर करून पाहिलेलं आहे असं सरबत. नारळाच्या पाण्याचेच आईस क्यूब केलेले आणि मी घातले होते त्याच्यामध्ये. हा लिंबू सरबत आहे. एक चमचा लिंबू सरबत घालूया. ज्यामध्ये लिंबू सरबत बनवते त्याच्यामध्ये 2 चमचे मी घालते. हा पुदिना सरबत आहे, त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा मी घालते. आणि हा आपला डाळिंबाचा ज्यूस आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा घातले. डाळिंबाच्या याच्यामध्ये मी एक रस काढलेला मी टाकून घेते. हे पण नारळाचं पाणी घालून घेते मी दोन्ही ह्याच्यामध्ये. आता एकामध्ये मी आपली पुदिना पेस्ट आहे ती घालून घेते. ही फक्त पुदिना पेस्ट आहे, याच्यामध्ये दुसरं काही ॲड केलेलं नाही आहे. कोथिंबीर वगैरे असं काही ॲड केलेलं नाही आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये ही आपली पिठी साखर, मी खडी साखर पावडर केलेली आहे, तुम्हाला आवश्यकतेनुसार घालू शकता. मी 1-1 चमचा घालते. हा पोहे खाण्याचा चमचा आहे. तसं तर थोडंसं गोड असतं पाणी हे नारळाचं, शहाळ्याचं. तर आता आपण चांगलं ढवळून घेऊया. पुन्हा याच्यामध्ये आपण 1-1 आईस क्यूब घालूया. मंडळी तुम्ही पण करून बघा एकदा. चांगलं ढवळून घेऊया. फार छान लागतो हा सरबत. आपण थोडा सब्जा टाकायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आता शेवटला आपला सब्जा घालून घेऊया 1-1 चमचा. आता खरी आपल्या सरबताला रंगत येणार आहे सब्जामुळे. असं ढवळून घेऊया. खरंच मंडळी, या उन्हाळ्यात तुम्ही बनवून बघा हा सरबत. नारळाचं पाणी तर आपण बाहेर जाऊन पितोच ना, कधीतरी नारळाचं पाणी घरी आणून अशा प्रकारे सरबत बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल हा सरबत. खूप रिफ्रेशिंग आणि खूप छान टेस्टी डेलिकस सरबत. आता याच्यावर आपण 1-1 लिंबूची फोड घालूया. तर बघा कसं सरबत
इथे आपलं सरबत तयार झालेलं आहे. हा लिंबू सरबत आहे, हा डाळिंबाचा सरबत आहे आणि हा पुदिना सरबत. तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.